तुकाराम महाराज म्हणतात की विविध देवदेवतांची पूजा करण्यापेक्षा ईश्वर हा एकच आहे. आणि म्हणून तुम्ही विठ्ठलाची पूजा करा, विठ्ठलाचं नामस्मरण करा, एकाच देवाची तुम्ही पूजा करा. आणि त्यासाठी मग काय उदाहरण सांगतात ते, सिंचन करिता मूळ वृक्ष ओलावे सकळ, नको प्रथ काचे भरी पडो एक सार धरी, पान चोऱ्याचे दार वरील दाटावे ते थोर, वंश झाला राजा मग आपुल्या त्या प्रजा, एक आतुडे चिंतामणी फिटे सर्व सुख धनी, तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा. तर झाडाच्या फांद्यांना पाणी न घालता मुळाला जर पाणी घातले तर ते झाडाच्या सर्व भागात पोहोचते, ते संपूर्ण झाड सुंदर आणि टवटवीत होते, ओलावते. त्यामुळं तुकाराम महाराजा उदाहरणावरून म्हणतात की विविध देवदेवतांच्या उपासनेत न लागता सर्व सारांचे जे सार आहे त्याचीच तुम्ही कास धरा. म्हणजे एकच ईश्वर आहे, त्या ईश्वराचंच तुम्ही कास धरा, त्यांचीच पूजा करा. गारुड्याजवळ पांचोर नावाचे एक भांडे असते, त्याला अनेक प्रकारची छिद्रे असतात, पण त्यात अशी एक योजना असते की त्यातील वरच्या अंगाचे छिद्र दाबून बंद केले की छिद्रे असतानाही पाणी गळण्याचे थांबते. केवळ राजाला जरी वश केले तर संपूर्ण प्रजा आपल्या स्वाधीन करून घेतल्यासारखे आहे. एक चिंतामणी जरी हाती लागला तरी सर्व सुख आपल्याला आपोआप प्राप्त होतात. तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे ब्रह्मांडाचा स्वामी ज्या पंढरी क्षेत्रात आहे त्या पंढरी क्षेत्रात असणाऱ्या विठोबाचे तुम्ही त्यांची पूजा करा. आणि म्हणून तेथे तुम्ही त्वरेने धाव घ्या आणि तुम्हाला विश्रांती मिळेल आणि तुमचे सर्व दुःख, तुमचे सर्व क्लेश दूर होतील. आणि म्हणून विविध प्रकारच्या देवी देवतांची पूजा न करता परमेश्वर हा एकच आहे, ईश्वर हा एकच आहे. आणि म्हणून माझा जो पंढरीचा राजा आहे, माझा जो विठ्ठल आहे, त्या विठ्ठलाची आपण पूजा करावी असं सांगतात. रामकृष्ण हरी.